अशोक खरात प्रकरण सुरू झाल्यापासून कालचा दिवस सगळ्यात जास्त बहुप्रतीक्षित ठरला असं म्हणावं लागेल. कारण काल या प्रकरणामध्ये खुद्द रुपाली चाकणकर यांना एसआयटीनं चौकशीसाठी बोलवलं. तब्बल 6 तास त्यांची चौकशी झाली आणि चौकशी होण्याच्या आधी सुद्धा, नंतर सुद्धा जेव्हा त्या माध्यमांच्या समोर आल्या, त्या अतिशय निवांत वाटत होत्या किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही स्ट्रेस दिसून येत नव्हता. त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना क्लीन चिट मिळणार आहे की काय? किंवा ही जी काही चौकशी झाली हा निव्वळ फार्स आहे की काय? अशा पद्धतीचे सवाल अनेकांनी उपस्थित केले. मात्र या सगळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट या प्रकरणातली अशी, की अशोक खरातबरोबर जे या प्रकरणामधले महत्त्वाचे साक्षीदार आहेत किंवा महत्त्वाची लोकं आहेत, त्या अनेकांची अशोक खरातला समोरासमोर बसवून चौकशी झाली आहे. त्याच पद्धतीनं रुपाली चाकणकर यांची सुद्धा अशोक खरातच्या आमने-सामने बसून चौकशी होणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. कायद्याच्या दृष्टिकोनातून तसं करता येऊ शकतं का? केलं जाईल का? हे सगळंच जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर काय सांगाल? होऊ शकते का अशा पद्धतीची चौकशी, की दोघं आमने-सामने आहेत आणि दोघांना क्रॉस क्वेश्चनिंग वगैरे काही केलं जातं? याच्यामध्ये आता आपण जे काही वर्णन केलं हा सगळा मुळात तपासाचा भाग आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ACP, DCP लेवलचे अधिकारी एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची अपॉइंटमेंट करतात. आणि तो अपॉइंटमेंट झाल्यानंतर संबंधित गुन्ह्याचा तपास कसा करायचा, तो कुठल्या दिशेने घेऊन जायचा, हा पूर्ण अधिकार संबंधित आयोगाचा म्हणजे तपासी अंमलदाराचा असतो. अर्थात तपासी अंमलदार काही एकटा निर्णय घेत नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतात, ACP असतात, DCP असतात. त्या लेवलला चर्चा होऊन त्या इन्व्हेस्टिगेशनचा सगळा तो तपासाचा भाग चालू असतो. आता यामध्ये दखलपात्र, अदखलपात्र या टाईपचे गुन्हे असतात. सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार 7 वर्षापर्यंत ज्याला पनिशमेंट आहे, 7 वर्ष पनिशमेंटचा जर गुन्हा दाखल झाला तर संबंधित साक्षीदाराला किंवा आरोपीला नोटीस द्यायला लागते 41(1) खाली, की तुम्ही ह्या गुन्ह्या संदर्भात तपासाला सहकार्य करा, पोलीस स्टेशनला हजर व्हा. आणि तपासाला गेल्यानंतर पोलिसांना जर त्यात काही तथ्य आढळलं तर पुढच्या वेळेला त्या आरोपीला अटक करायची नाही करायची हा पोलिसांचा अधिकार असतो. आता ह्या भोंदूबाबाचं प्रकरण जर आपण पाहिलं तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 10-12 क्राईम दाखल झालेत. सगळे गुन्हे हे दखलपात्र आहेत, गंभीर स्वरूपाचे सेशन ट्रायबल ऑफेन्सेस आहेत. अशा केसमध्ये कुठलाही साक्षीदार असेल, को अक्यूज असेल, त्याला नोटीस देणं, त्याला अटक करणं, न करणं, एखाद्याला विटनेस करणं हा पूर्ण अधिकार संबंधित पोलिसांचा असतो, संबंधित तपासी अंमलदाराचा असतो. आता एकंदरीत ह्या गुन्ह्याचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर मला वाटतं एक महिना 2 महिन्यापासून तपास चालला आहे. 1-1.5 महिना झाला संबंधित भोंदूबाबा हा पोलीस कस्टडीमध्ये. आता पोलीस कस्टडीमध्ये असताना संबंधित आरोपीने तपासाच्या अनुषंगाने संबंधित पोलीस इन्स्पेक्टर किंवा आयोजक जे असतात त्यांना काय काय माहिती दिली, जी काय माहिती दिली ती स्टेशन राहिले त्याची एंट्री झाली असेल, तपासाच्या सगळ्या त्या कागदपत्रामध्ये सामील असणार आहे. आणि मग ती दिलेली माहिती आणि संबंधित आता शेवटी आपण चाकणकरांचं नाव घेतलं त्या पण एक काळ महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि त्या भोंदूबाबाच्या भक्त होत्या अशी पण स्टोरी प्रसारमाध्यमातून पब्लिश झालेली. आता हे जर असं कनेक्शन असेल, मध्ये एक असं होतं की त्या भोंदूबाबाची काहीतरी पतसंस्था आहेत आणि त्या पतसंस्थेमध्ये अनेक व्यवहार झालेत, अनेक पैसे गुंतवले गेलेत. आणि मग अशा भोंदूबाबाचा एखादा प्रशासकीय अधिकारी असेल किंवा अशा चाकणकरांसारख्या मोठ्या पदावरच्या कुणी व्यक्तिमत्व असेल आणि त्यांच्याशी संपर्क असेल तर तपासामध्ये भोंदूबाबाने आत्तापर्यंत काय माहिती दिली याची रुजवात करण्यासाठी आता आपण विचारलं की समोरासमोर बसून तपास करतील का? तपास करतील, पण ते कधी पहिल्यांदा भोंदूबाबाने दिलेली माहिती आणि आता चाकणकरांकडे केलेला कालचा तपास किंवा इथून पुढे होणारा तपास ह्या दोन्हीची टॅली करतील. कोण खरं कोण खोटं बोलतं. मग पुढच्या वेळेला की हा भोंदूबाबा आणि इकडे ह्या चाकणकर मॅडम, भोंदूबाबांनी त्यावेळेला तपासामध्ये हे सांगितलं होतं आणि आता हे माहिती देतात आणि मग दोघांना ज्याला पोलिसांच्या भाषेमध्ये एकमेकाची रुजवात घालणं म्हणतात, समोरासमोर बसून हे बघ हे असं असं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, हे असं आहे, हा हे सांगतो ते सांगतो आणि त्यातनं कन्क्लुजन काढून पुढच्या तपासाची पोलीस दिशा ठरवतात. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. मग आता या प्रकरणात जर आपण पाहिलं सर, तर अगदी सुरुवातीपासून रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी होत होती, जी होत नव्हती. ती अगदीच शेवटच्या आता टप्प्यामध्ये त्यांची चौकशी झाली आणि चौकशी 6 तास चाललेली आहे. स्वतः तेजस्वी सातपुते यांनी सुद्धा 2 तास चौकशी केली असं म्हटलं जातंय. पण या सगळ्या चौकशीच्या नंतर
रुपाली चाकणकर खूप काम आणि कंपोज दिसत होत्या. त्यामुळे असं म्हटलं जातंय की चाकणकर कदाचित या सगळ्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळणार आहे का? किंवा ही जी काही चौकशी केली, हा निव्वळ फार्स आहे का? असे सवाल अनेकांनी उपस्थित केले या सगळ्यामध्ये. पण मुळात एखादा माणूस एखाद्याला अशा इतक्या गंभीर प्रकरणामध्ये कुणाला तरी क्लीन चिट देतोय, असं आपण ज्याला म्हणतो, तर ती क्लीन चिट नेमकं कोण ठरवतं आणि ती कधी दिली जाते? कशा पद्धतीने दिली जाते? नाही, नाही, क्लीन चिट आत्ता लगेच होणार नाही. आता चाकणकर मॅडमला काल तपासाला बोलवलं, बरोबर आहे. आता एक वकील म्हणून मी सांगतो, हा काल त्यांचा पहिला इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट झाला. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर किमान, आता शेवटी तर आयोवर डिपेंड आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे आपण किमान 2-4 वेळा तरी त्यांना अजून बोलवतील. प्रत्येक वेळेला तपास करायचा. तपास करत असताना प्रत्येक गोष्टीची स्टेशन आली एंट्री होती. मग यांचा ह्या गुन्ह्यामध्ये यांना साक्षीदार बनवायचं का भविष्यामध्ये आरोपी बनवायचं की अजून कोणाची माहिती काढायची, हा पूर्ण अधिकार सगळा पोलिसांचा असतो. आता तपासात काय निष्पन्न झालं आणि चाकणकर मॅडम काय माहिती देतात. आता माझ्याकडेच एक मोठं प्रकरण होतं, तेलगी प्रकरण. असं त्या प्रकरणामध्ये बरेच मंत्री 1-2 अटक झाले होते, पोलीस अधिकारी होते, काही आमदार होते. आणि मग असंच पोलिसांनी तपासाला बोलवलं, आमदार साहेब तुम्ही या, तुम्ही या. असं करत 3 ते 4 वेळा गेले. 4 वेळा गेल्यानंतर संबंधित आमदारही रिलॅक्स झाले. लोकांमध्ये असं संभ्रम पसरला की आता यांना क्लीन चिट देणार, यांना कोणतरी वाचवतं, हे सुटणार. 4-5 वेळा तपास झाल्यानंतर आणि शेवटी एक दिवशी त्या संबंधित आयोगाने सांगितलं की आमदार साहेब, तुमचा ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून येतोय आणि आम्हाला तुम्हाला अटक करावं लागेल. तुमचं काय घड्याळ बिड्याळ कागद काढून टाका, घरातल्या कोणाला तरी सांगा, आता आम्ही तुम्हाला अटक केलेली आहे आणि तुम्हाला आज दुपारी आम्ही कोर्टामध्ये हजर करू. अशा प्रकारचे ते सगळ्या तपासाचा भाग असतो. त्या वेळेला काय घडतं हे सगळं तपासावर अवलंबून असतं. आत्ता आपण विचारलं की पोलीस क्लीन चिट देतील का? क्लीन चिट म्हणजे काय? तो कसा प्रकार असतो? आता मुळात क्लीन चिट द्यायला ह्या काय आरोपी नाहीत. यांना सध्या पोलीस साक्षीदार म्हणून त्यांना कॉल करतायत. ह्या गुन्ह्यासाठी उपयुक्त असणारी माहिती त्यांच्याकडनं गोळा करतायत. मग भोंदूबाबांनी केलेले प्रताप, ह्यांना किती माहिती होती? ह्यांचे काय फोन कॉल गेले होते का? ह्यांच्या आरोपीच्या अकाउंटमधून ह्यांच्या खात्यात पैसे गेलेत का? ह्यांच्या थ्रू दुसऱ्या कोणाच्या अकाउंटमधनं काही पैसे आलेत का? जे काही फोन कॉल झाले असतील, कॉल रेकॉर्ड असतील, काय रेकॉर्डिंग असेल, आवाज टॅली होतोय का? यासाठी सगळ्यात तपासाचा भाग म्हणून तो प्रकार असतो. आणि समजा एखादा आरोपी केला, पोलिसांनी त्याला अटकही केली, डीपमध्ये तपासही केला आणि जर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा आढळून आला नाही, तर मग पोलीस न्यायालयाला ए समरी, बी समरी, 169 CRPC याखाली रिपोर्ट पाठवतात की ह्या आरोपीला आम्ही अटक केली होती, पण याच्या विरोधात ह्या गुन्ह्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस माहिती मिळून येत नाही, म्हणून यांना आम्ही सोडून देतोय. आणि तो संबंधित दिलेला जो रिपोर्ट असतो, संबंधित न्यायालयाने तो ॲक्सेप्ट करायला लागतो. मग तो आरोपी फ्री होतो. जर कोर्टाला असं वाटलं की नाही नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये अजून तपास करा, असं कसं सोडून देत आहे, अशी ऑर्डर केली तर पुन्हा परत पोलिसांना तपास करावा लागतो. त्याला आपण क्लीन चिट म्हणत नाही. त्यामध्ये ए समरी, बी समरी किंवा 169च्या रिपोर्टनुसार संबंधित आरोपीला सोडून दिलं, हे त्यावेळेचा सगळा प्रकार असतो. सर, अनेकदा असं पाहायला मिळतं, की बऱ्याच सिव्हिअर केसेसमध्ये असं दिसतं, की काहींची चौकशी होते, पण पुढे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर तिथे त्यांचं नावच गाळलेलं असतं किंवा त्यांचा काहीच उल्लेख नसतो, असंही म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये सुद्धा तशी एक टेन्शनची बाजू आहे, की या प्रकरणामधून रुपाली चाकणकर असतील किंवा त्यांची बहीण असेल किंवा आणखीन काही नेते मंडळींची, बऱ्याच लोकांची नावं यामध्ये आली. त्या सगळ्यांची नावं चार्जशीटमध्येच नसतील. ते सगळं जर गाळून टाकलं आणि केवळ एकट्या अशोक खरातवरती हे सगळे ब्लेम जर टाकण्यात आले, तर मग पुढे काय होणार? असाही प्रश्न अनेकांना पडलाय. तर मुळात चार्जशीटमध्ये काय-काय दिलेलं असतं आणि जे काही आता अनेकांना वाटतंय, की नावं गाळली वगैरे जातील की काय? तसं खरंच होऊ शकतं का? नाही, आता कसं आहे, शेवटी कोणाला केसमधनं गाळायचं, वगळायचं, कोणाला आरोपी करायचा, कोणाला साक्षीदार करायचा, मी अगोदरच सांगितलं, हा पूर्ण अधिकार संबंधित तपासी अंमलदाराचा असतो. आत्तापर्यंत काय तपास झाला आहे, शेवटी जो काही तपास होतो, प्रत्येक तपासाची स्टेशन डायरी एंट्री असते. उद्या एखाद्याला आयोला वाटलं की ह्याला आपण वगळून टाकायचा, बरोबर आहे, तरी पोलीस करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची नोंद असते. प्रत्येक गोष्टीच्या 2-2 कॉपीजमध्ये तपास झालेला असतो. त्यामुळे एवढं असं इझिली ते होत नाही की एखाद्याला वगळून टाकायचं. आणि मुळात तपास चालू असताना आता काय आहे की हा आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. जोपर्यंत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिसांनी कुठल्या दिशेने तपास केला, काय तपास करायला पाहिजे होता, कोणाला आरोपी करायला पाहिजे होतं किंवा पोलिसांनी कोणाला वाचवलं, हे सगळं दोषारोपपत्र ज्या दिवशी हातात पडतं, त्या दिवशी संबंधित वकिलांना आम्हाला ते सगळं कळतं. आत्ता काय आहे, आता तपास चालू आहे. तपास चालू असताना तपासाची डायरी, स्टेशन डायरी हा बघण्याचा अधिकार
फक्त संबंधित न्यायाधीशांना असतो. न्यायाधीशांना जर वाटलं की तुम्ही आत्तापर्यंत काय तपास केला आहे, तुम्ही ह्या ग्राउंडवर 12 दिवसाची 15 दिवसाची पोलीस कस्टडी घेतली, आत्तापर्यंत काय तपास झाला, काय प्रोग्रेस आहे मला दाखवा, संबंधित न्यायाधीश बघू शकतात. त्यांना वाटलं तर पुढची कस्टडी नाही ते न्यायालयीन कोठडी. आणि न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर जो काय कायद्याने चार्जशीट दाखल करायला पिरियड दिलेला आहे त्यामध्ये मग चार्जशीट दाखल होतं. म्हणून ह्या स्टेजला पोलिसांनी कोणाला आरोपी केलं आहे, कोणाला विटनेस केलं आहे किंवा कोणाला करायला पाहिजे होतं हे बाहेर आपल्या जनतेला कोणालाच कळत नाही. आणि म्हणून हा संबंधित पोलिसांचा तपासी अंमलदाराचा पूर्ण अधिकार आहे. कोणाला वागवायचं, कोणाला ठेवायचं आणि त्याप्रमाणे पोलीस तपास करतात आणि त्याप्रमाणे आरोपी करतात, विटनेसही करतात. हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की रुपाली चाकणकर यांची अशोक खरातच्या आमने सामने बसवून चौकशी केली जाणार का, हा मूळ आजचा विषय होता. आणि जर आत्तापर्यंत पाहिलं तर कायदा काय सांगतोय, तर गरज पडली तर तशा पद्धतीने चौकशी होऊ सुद्धा शकते. आत्तापर्यंत तशी काहीच माहिती नाहीये की इथून पुढे त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल की नाही जाईल. मुळात खूप शेवटची स्टेज आता या सगळ्याची चालू आहे. अगदी काही दिवसांमध्ये चार्जशीट दाखल होणार आहे. तत्पूर्वी रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलावलं. काल सुद्धा त्या असं म्हटलंय की मी सगळं काही तपासात सहकार्य करणार आहे. इथून पुढे जरी मला पुन्हा एकदा बोलावलं तरी सुद्धा मी येईन आणि तेव्हा सुद्धा मी जी काही मला माहिती असलेली उत्तरं आहेत ती सगळी काही मी देईन असं त्या म्हटलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलावलं जातं का किंवा अशोक खरातच्या आमने सामने बसवून त्यांची सुद्धा चौकशी केली जाते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हे देखील असेल की पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा चार्जशीट दाखल होईल त्या चार्जशीटमध्ये या सगळ्यांचे आत्तापर्यंतचे जे काही जबाब घेतलेले आहेत, स्टेटमेंट घेतलेले आहेत, चौकशी केली आहे, त्या अनुषंगानं त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं असणार आहे हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.